काय एवढं सिरियस कशाला? गेली नाहीये ती. आ प्रसाददा, हा सई, नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका बाबू. काय झालं? खूप दिवस भेटायला आलो नाहीये कारण आई आमची आजारी होती. म्हणजे आजारी नाहीये, ऍक्च्युली माझी आई कॉमेडी पडली. म्हणजे किचन मधनं बाहेर येत होती, पायाखाली उंदीर आला, उंदरावरनं घसरली होती. बरं घसरली ती डायरेक्ट तोंडावर पडली. एवढा जखमा झाला. शेवटी डॉक्टरांनी आम्हाला, हे आमचे डॉक्टर आहेत हा, डॉक्टरांनी आम्हाला, खरंच डॉक्टर आहे ते, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की प्लास्टिक सर्जरी करावी लागेल. 2 महिने कोमात होती तरी डॉक्टरांनी तिला घरी पाठवलं. कारण कोमात असून सुद्धा ती खायची. बरं स्वतःच नाही, इतर पेशंटचं पण फळं बिळं खायची. मग डॉक्टर बोलले घरी घेऊन जा. आणि आज शेवटी आम्ही तिच्या चेहऱ्यावरची पट्टी काढणार आहोत. एक्सक्यूज मी, मी काय बोलतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या आता, थोडं. कारण परत माझी एंट्री नाहीये. वा जाम्या वा. थँक गॉड. हा, यांची स्मरणशक्ती परत कशी येईल याचा विचार करा. येस सर. यांच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, इथून पुढे स्किट कसं होईल याची काळजी घ्या. बऱ्याच दिवसांनी ही सिरीज आली आहे, आल्या आल्या पडायला नको. नाही, ही तुमची आई म्हणून परत येणार की नाही हे पुढच्या स्किटवर ठरणार आहे. तेव्हा जोर लावा. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं. आता यांची तब्येत आणि पुढचं स्किट सगळी तुमची जबाबदारी. सर अहो ए, ओ ओ सर अहो पण अरे हे डॉक्टर आपल्यावरच जबाबदारी टाकून गेले. तसंच आहे त्यांचं. ते स्वतःवर जबाबदारी घेतच नाही. पण आता मग आईचं कसं काय करायचं आपण? काय नाही, आता आपण दोघे मिळूनच उघडूया ही इजिप्तची मम्मी. तुमची मम्मी. हा. आपण दोघे मिळून उघडूया. आईची स्मरणशक्ती गेले मला. हो. आई 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 उभी राहा. आई ये आई उभी राहा. ये उभी राहा. आई आई अरे बरं आहे. एवढी स्मरणशक्ती गेली आहे. उभी राहा. पोलीस तर वाकले. आई एवढं नको का? आई आई ये. आई उभी राहते. आई उभे राहा. याला उभं राहणं म्हणतात हा, आई. आई चल तू अनावरण कर आपलं. बाप, काय बोलतो? तू उघड. हो. आई फिरा. हा आईला फिरायला लावशील? हा म्हणजे पटकन निघेल ना. आई फिरा. आई फिरा. अरे बापरे. अरे आई एवढ्या हळूहळू? आई स्पीड याच्यातच संपेल. आई आई जरा स्पीड लाव. कमन आई फास्ट. आई 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 बापरे. या नका पांढरे. हे आ हु एम आई? नाही, मैं कौन हूँ? यह हिंदी हुआ. मी कोण आहे? मी कुठे? यादच गेले 99% लोक हेच बोलतात. मैं कोण हूँ, मी काय आहे. अहो 1 मिनिट थांबा. अहो आईचा चेहरा खूपच बदललाय हो. बापरे. कोण आहात तुम्ही? अहो कोण आहात तुम्ही? इथे का आणलंय मला? चेहरा तर सोड, आवाज बघ केवढा बदललाय. हो ना. आई आई तू जवळ जवळ राजा मुराद बनून आली आहेस. कोण आहात तुम्ही? आई कोण आहे? कोण आहे? असं काय करतेस आई? मला ओळखलं नाहीस? आई मी तुझा मुलगा. आई आई मी तुझा प्रसाद, तुझा पशा. आई तुझा बाबू. कशाला आठवण करून देताय? नका ना आठवण करून देऊ. परत त्यांची कटकट सुरू होईल. आहे तशा राहू दे ना. तू येडी आहेस काय? काय करताय? काय कुठं
काय करते अगं काय पारशील तर इकडे आई आई इकडे ये, बस आई आई इकडे इकडे आई इकडे शांत बस आई इकडे ऐक ऐक माझं इकडे बस या बसा आई असं काय बस आई असं काय करतेस मला ओळख ना आई 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 मी तुझं लेकरू आई आई तुझं कोकरू मी माझं कोक- आई तुझं लेकरू येड ग को हा घाणेरडा आवाज आणि चाल चुकलेलं गाणं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आई असं नको करू ग आई मी 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 तुझं कोकरू आई आई मी तुझं कोकरू माझं कोकरू हा मग हे कोण डुकरू? अरे वा अरे वा म्हणजे थोडं थोडं आठवायला लागलंय पण लगेच सुरू झाल्या आईया मग असं काय करतेस अगं आईला आठवण करून दे नमक काहीतरी कशाला कर ना मी तिला तिला आठवण करून द्यावी लागेल ना ठीक आहे थांबा बरं, जरा. आई 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 बघा माझ्याकडे नीट बघा हा चेहरा आठवतोय तुम्हाला मी कोण आहे माहितीये का मी तुमची सून हा. पण नुसती सून नाही मी की नाही तुमची लाडकी सून आई तुम्ही माझ्यावर किती प्रेम हा? करायचात माझे किती लाड करायचात माहितीये हो इतकं की तुम्ही ना मला तुमच्या ताटातलं तुमच्या हाताने भरवायचात एवढं करायचं मी? हो हे सांगितल्यावर काहीतरी आठवेल का हे घडलंच नाहीये ते कसं काय सांगतेस तिला मग मी तेच सांगतेय त्यांना नको कसलीच आठवण करून द्यायला आपण आहे ना नवीन आई तयार करूया काय बरं? त्यांच्या डोक्यात ना आपण नवीन मेमरी फिट करूया तुम्ही थांबा दोन नमा दोन काहीतरी- मिनिटं. आई आई अहो ऐका तर खरं अहो मी तुमची सून आहे असं काय करता आई तुम्ही आहे ना खूप कामं करायचा धुणी भांडी केर कचरा सगळी सगळी कामं साफसफाई सगळी कामं तुम्ही करायचात आई हो आई तुम्हाला की नाही तुमच्या सुनेने काम केलेलं आवडायचंच नाही मी एवढं करायचं? आई आई ना कामं आई करायचं. आई नाही एवढं केर नाही. पण आई काढायचा. आई काढून घेते. आई आई ही बॅटिंग करते आई हे असं आई 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 मी काम आई करायचे. अगं ऐक ना आई मला केर काढून आई तू ठेव आई ठेवते आई खालून आई आई थोडं खाली आई थोडं इथे अरे झाडू इकडे इकडे कशाला तुम्ही- ना मग माझी आई आहे यार ती एवढा पण नालायकपणा करू नकोस अहो, पण गप्प बस नको ना आठवण करू बाजूला आई 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 मी काढते आई केर. ऐक ऐक माझं केर बस बस काढ, इथे काढ. शांत बस आई आई हे बघ ऐक लहानपणीच्या गोष्टी आठव आई आई आठव आई आई एक काम कर माझं सोड हा तुला अशोक आठवतोय अरे आई शपथ ओ माय गॉड आई अशोक अशोक नाव आठवल्या शहाराचा लांग. आई येणारच ना अगं अशोक माझे बाबा तुझा नवरा आई तुम्ही दिले 70 रुपये वाढले. कोण आठवते आई डायलॉग अशोक सराफांचे घेतले पण काहीतरी वेगळंच दिसलं आहे अगं ते अशोक सराफ वेगळे ते मामा आहेत आई अगं असं काय करतेस माझे बाबा आई हा. बरं ऐक ऐक मी काय बोलतो एक काम कर आई तू ना लहानपणीच्या गोष्टी आठव लहानपणीच्या गोष्टी आठव सुनील आहे ना सुनील माझ्यासाठी चिंचा पोरं घेऊन येतो ना मागच्या गल्लीत थांबतो शाळेच्या. मला सुनील खूप आवडतो. आजी आजी मला सुनील खूप आवडतो. आजी काय आजी नाहीये मी अशा का चिडतात माझ्या चिंचा पोरं द्या ना. अशा का करतात? आई ऐक ना आई आई द्या ना मला आई आई चिंचा. आई ते करतील परत ही सिरीज एवढं नको करू साई एवढं नको. मध्ये सुनील कुठून आणला यांनी मला ऐका अहो त्या तुमच्या लहानपणीच्या गोष्टी नाही त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगतायत ओ आई सांगा सांगा गप्पा बस वेडी आहेस का आई हे बघ, तुझ्या नाही माझ्या हे नको त्या गोष्टी आठवू नको नाही तर परत कोमात जा ऐक ना आई तू एक काम कर बालपणीचं जाऊ दे आई माझं लग्न केवढं धुमधडाक्यात लावलं होतंस तू आई आठव झालं बाई एकदाच आमच्या पशाचं लग्न. आठवते तिला भाऊजी तुम्हाला सांगते मुलीकडच्या फसवल्याचं कळलं पण नाही. एवढं फसवलं एवढं पण अंदाज आला नाही. आई बा कळलं पण नाही. मला एवढी मजा वाटली ना. काय फसवलं मुली काय मला पण कळू दे ना काय काय झालं माहितीये का हा, काय झालं? लग्नाचा खर्च अर्धा करायचा ठरलं होतं. हो. हा, खर्च झाला 6 लाख. नाही
पशानी मुलीकडच्यानं सांगितलं 10 लाख आणि अर्धे 5 लाख घेतले. आमच्याकडनं झालं ना 1 लाखात धूम धडाक्यात लग्न झालं. त्यांना नाही कळलं पण. अगं ऐक ना, इट्स जस्ट फॉर फन. मला बोलायचं नाही तुमच्याशी. तुम्ही धोकेबाज आहात. तुम्ही धोका दिला माझ्या घरच्यांना. नाही अहो, त्यांनी तुमच्यासाठी खूप काय काय केलं जावयासाठी. चेन केली, सोन्याची अंगठी केली, माझ्या आईने स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि तुमच्या अगं तसं नाही आहे. ऐक तू रडू नको. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. ऐक ना, फेकून द्या ते सगळं. मॅडम तुम्ही का अशा चिडचिड करताय? काय मग ते काय नका ते आठवतेस, जे आठवायचं त्या नाही. का रडतायत? मी माझ्या टवळ्या सुनेबद्दल बोलतेय. मीच आहे मग मीच आहे तुमची टवळी सून. तुम्हाला कसं आठवत नाही आई? नाही हो. द्या माझी शपथ. नाटक करताय. नाही, नाही. द्या माझी शपथ. नाटक नाही हो, सगळं आठवतंय तुम्हाला. मॅडम. सगळं आठवतंय. नाही, खरंच सांगते. तुम्ही मी तुमची नाही सून आहे. तुम्ही नाही आहात माझी सून. ती बापरे, ती आठवली ना की आधी नाक आठवतं. तिचं नाक आधी येतं आणि मग ती येते. असं वाटतं माझ्या पशाचं लग्न नाकाशीच लावून दिलंय. असं तोंड आठवलं ना हे थोबाड फोडावं असं वाटतं तिचं. कुच्ची नमा कोणाचं एवढं मोठं नाक आहे? माझंच आहे, माझंच आहे. मुद्दाम करतोय. सगळं मुद्दाम करताय तुम्ही. ऐक, मला मार्ग त्यांना सांग ना मी सून आहे म्हणून. मला मार्ग सापडलाय. मला आई मी काय शांतपणे आई, मला आता मार्ग सापडला. आई हीच आहे तुझी सून. हा. हीच ती मोठ्या नाकाची मोठ्या मनाची आई आठव असं काय करतेस आई जरा जोर लाव. आई आठव. आई तुमचं पहिलं भांडण झालं होतं, एकाच रंगाची साडी नेसली होती तुम्ही. आई आठव. पिवळी साडी. येस आई आठव. तुम्हाला एकाच वेळी कोविड झाला होता दोघींना. 14 दिवस एकत्र होतो. 14 दिवस. त्या घाणेरड्या क्षणांची आठवण नका करून देऊ आईला त्यांना. आठवतं. आई हीच ती सून. आई नाही का ते चॅनल वाले तुझ्या इंटरव्ह्यू घ्यायला आलो होते, केवढी भांडणं लागली होती आठवतंय? आई तो मामा आला होता तुझा भाऊ. सोसायटीत डान्स करायचा होता, दोघींनी एकच डान्स सेट केला होता. आई आठव का? आई आठव. वा वा. माझ्या आईला सगळं आठवलं. आई हे बाबू ऐकण्यासाठी केवढा आतुर झालो होतो, आणि तू आता 5 वेगवेगळ्या प्रकारचे बाबू घेऊन आले. आई बघ, आई तुझी सून. आई नमा सून. कशी आहेस ग नमे? मरीन मी आता. मरीन मला काही धाड भरलेली नाहीये. भरणार पण नाही ग. तुझ्या तेवढा माज आहे ना. माझा पोरगा काम करतो, तू नुसती बसून खाते की नाही? काय सूर लावलाय हा तुम्ही? बाबू कशी बोलते बघ बाबू मला. आई आता स्मरणशक्ती आले, लगेच नको परत. ऐक ना, मला आता सगळं आठवतंय. मी आता हिला बरोबर सरळ करते बघ कशी. एक मिनिट, काय बोलला तुम्ही? मला सरळ करते म्हणजे? मी सरळच आहे. तुम्ही इथून तिथून वाकड्या तिकड्या वाढलाय, कळलं ना? बाबू कशी बोलते बघ. हिच्या नाकाचा फुटबॉल झालाय. मी काय बोलते तिला? अहो आई, तुमचा अख्खा फुटबॉल झालाय. मी काय बोलले का तुम्हाला? अख्खा फुटबॉल झालाय, कधी पण फुटाल. बाबू कशी बोलते बघ. मी काय बोलले का हिला? बाबू खरं ते बोलले ना. बाबू ना इरिटेटिंग वाटतंय नका ते बाबू. खूप मिस करत होतो यार. ही खरी मजा आहे. या गजबजाटाशिवाय काय अर्थ नाही यार. ह्याच्यामुळे घराला घरपड येतं. ऐका ना माझं ऐका. इथं परत पहिल्यासारखं वागायला लागलंय. काय बोलला? I just love it.